तो भाऊ बायको त्याची म्हणेन त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचंय 20 वर्ष झालं बोलत नाही तो मरू द्या आपल्याला काय करायचं त्याच्यावरून तार करणं उठवतो भाऊ आणि सांगेल विको विको थोडा सांगेल भाऊ ग माझा पाठचा जगासाठी माझ्यासाठी काही असू दे पण माझा भाऊ माझा भाऊ संकटात असावा आणि मी इथं शोधतो का अरे ताड करणं उठेल तो घरात येईल फरशी हातात घेईल जिथपर्यंत भाऊ दिसत नाही तिथपर्यंत वेगानं त्याची गाडी पळत राहील आणि भावाला पाहिल्याच्या नंतर वाघ गरजावा असा गरजेल और कोण मारतोय माझ्या भावाला मी आलो आता एकाची खांदाळी केल्याशिवाय सोडणार नाही कोण मारतोय माझ्या भावाला अरे मी पाठ राखायला त्याचा एकालाही जिवंत सोडणार नाही 20 वर्षापासून जरी भाऊ बोलत नसला तर भावावर वेळ आल्यावर बांधून टाकूनही भाऊ राहू शकत नाही म्हणून दादानो तुमच्या पाया पुढं भावासंग वाकडा आणू नका भावासंग भांडू नका भावासारखा पाठ राखा कोणी नाही रे एका अर्ध्यानं कमी खाल्ला असेल एका अर्ध्यानं जास्त खाल्ला असेल म्हणा लहानपणीपासून त्याला जास्त खायची सवय आम्ही पहिल्याच दिवशी बोलून गेलो जर एखाद्यानं खाल्लंच असेल त्याचं चांगलं होणार नाही कारण गावाचं आणि भावाचं खाणाराचं चांगलं होत नसतं भावाबरोबर प्रेमानं रहा लक्ष्मणजी सांगतात भैया तेरे जैसा भाई मेरे साथ हो तेरे जैसा भाई मेरे साथ हो तो मैं काल को भी नहीं डरता आणि मग दोघं दोन दरवाज्यावर उभे राहिले आणि यज्ञाला सुरुवात झाली यज्ञाचा धूर आकाशापर्यंत चालला हे सुभावनन मारीच्यानं पाहिला आणि गायीचं रक्त आणि ब्राह्मणाचं रक्त घेऊन त्या यज्ञात वतायला ते आकाश मार्गाने येऊ लागले त्यांची सावली पडल्यावर लक्ष्मणाने आवाज दिला भैया सावधान सावधान भैया सावधान राक्षसों का आगमन हो रहा है आक्रमण हो रहा है सावधान लक्ष्मणाला प्रभूजी म्हणतात लखन डरना नाही लखन मैं होना लखन धनुष्याला बाण लावला बाणाची कानडी कानापर्यंत ओढली आणि बाण सोसू सोसू करत गेला आणि सुबाहूचा वध केला प्रभू रामचंद्राने आणि मग बिगर टोकाचा बाण सोडला आणि मारीच्याला उडवून लावलं प्रभूजी म्हणतात मारीच्या तुझी पुन्हा गरज आहे रे मला आताच नाही मारायचं तुला त्याला उडवून लावलं यज्ञ सिद्धीला जातो आणि धनुर्विद्या शिकण्यासाठी प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी विश्वामित्र ऋषीकडे राहतात धनुर्विद्येचं शिक्षण पूर्ण झालं परीक्षा झाली आणि मग परीक्षा झाल्याच्या नंतर रामचंद्रजी वशिष्ठ ऋषीच्या जवळ येतात आणि विश्वामित्र ऋषीच्या जवळ येतात आणि विश्वामित्र ऋषीला सांगतात गुरुदेव आता परीक्षा झाली ना आमची लक्ष्मण म्हणतोय अयोध्येला जायचं आम्ही जावं का अयोध्येला कारण जावं आम्हालाच वाटत होतं ते बारक्या उगा ढकलायचं असते बारक्या माणसावर ढकलायचं असते आम्ही एक जणाच्या घरी जेवायला गेलतो महागाला 7-8 दिवसापूर्वी आविष्कार होता माझ्या बरोबर आता तिथं ऊन वाचल्यामुळे मलाच दही खाऊ वाटलं होतं आता कसं म्हणावं दही द्या बरं दिसत बी होत ती मावशी काय दह्याकडे जाय नाही आणि बरं आपण म्हणावं दही द्या तर ती पुन्हा म्हणायची लय चावण्याचा दिसतोय महाराज महागायचं कसं जेवता जेवता मी आविष्कारला एक असा बुचा हाणला आविष्कार म्हणला बाबा का मी म्हणलं दही मागे आपलं घर आहे का आपल्या घरी खावं लागतं दही तो कुठं बी काही मागत असतात का
त्या पोराला अक्कलच नाही, कुठं मी ते मागत आहे. मग ती घर मालकीन म्हणली, बाबा आहे ना तसं का म्हणता, आपल्याकडे पण आहे ना. आता त्याला वाढलं त्याच्याबरोबर मला. कारण लहानाचं नाव सांगावं लागतं. लक्ष्मण म्हणतोय जायचंय, जावं का बाबा आम्ही. त्यावेळेला जनक राजाने आपलं विश्वामित्र ऋषीने सांगितलं, रामा आपल्याला अयोध्येला नाही जायचं रामा. आता मग अयोध्येला नाही जायचं तर कुठं जायचंय गुरुदेव सांगा ना. अयोध्येला नाही जायचं तर कुठं जायचं. त्यावेळेला विश्वामित्र ऋषी सांगतात, चला राघवा चला पहाया, जनकाची मिथिला पहाया, जनकाची मिथिला पहाया, चला
विश्वामित्र ऋषीने सांगितलं, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया. आपल्याला जनक राजाच्या मिथिलेला जायचं. मिथिला पाहण्यासाठी जायचं. त्या मिथिलेमध्ये जनक राजाच्या मुलीचं स्वयंवर आहे आणि आपल्याला तिथं जायचं.